दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। तीर्थक्षेत्र नाशिक ही गुन्ह्यांची नगरी बनत चालल्याचे चित्र दिसून येत आहे। दिवसेंदिवस टवाळखोर आणि मद्यपी दहशत माजवण्याचे प्रकार करत आहेत। गुरुवार 27 मार्च रोजी नाशिक रोड येथील अण्णा गणपती मंदिराजवळ असलेल्या वालदेवी नदीवरील पुलाजवळ एक इसम हातात कोयता घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत होता। याची माहिती गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलिसांना मिळाली। हे समजताच पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून त्या इसमास जागीच पकडले। तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्याचं नाव सौरभ उर्फ बाबू रवींद्र बोहत असून त्याच्याकडून 1200 रुपये किमतीचे 2 धारदार कोयते जप्त करण्यात आले असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तसेच या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।